नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 मंजूर झालेला आहे। कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये सरसकट मदत मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना ज्यांचे नुकसान जास्त झाले त्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार। शेतकरी मित्रांनो, ही मदत कोणत्या 12 जिल्ह्यात मंजूर झालेली आहे आणि पीक विमा हा कधी मिळणार ते सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा। तर चला बघूया व्हिडिओ। नमस्कार, राज्यातील खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50 पैशाच्या खाली असल्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। राज्य सरकारने पीक वितरणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय सुद्धा घेतला असून यामुळे विम्याच्या रकमेत पारदर्शकता येणार आहे। आज 1 जानेवारी 2026 पासून पीक विमा वितरणाच्या हालचालीला वेग येणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते। शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा वितरणाचा 50-50 फॉर्म्युला काय आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, यावेळी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम निश्चित करण्यासाठी केवळ मानवी अहवालावर अवलंबून न राहता हायब्रिड मॉडेल स्वीकारले आहे। शेतकरी मित्रांनो, आता 50% वाटा म्हणजे काय, तर पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम अहवालाचा असेल। 50% वाटा उपग्रह आणि हवामान आधारित तंत्रज्ञानाचा असेल। या दोन्ही पद्धतीच्या सरासरीवरून पिकांचे नुकसान किती झाले हे महसूल मंडळ निहाय ठरवले जाईल। यामुळे आकडेवारीतील फेरफार थांबणार असून खऱ्या अर्थाने नुकसान सोसावे लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, खरोखर काय 17,500 रुपये मदत सरसकट मिळणार आहे का शेतकऱ्यांना? तर अनेक शेतकरी बांधवांना संभ्रम आहे की 17,500 रुपये विमा सर्वांनाच मिळणार का? याचे उत्तर असे आहे की किमान विमा सरकारने सरासरी 17,500 रुपयाच्या मदतीचे संकेत दिलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, प्रत्येकी शेतकऱ्यांना 17,500 रुपये सरासरी मिळणारच आहे। नंबर 2चा मुद्दा असा आहे की जोखीम स्तर, म्हणजे ज्या महसूल मंडळात उत्पादन 50%हून अधिक घट झाली आहे तेथे ही रक्कम 30 ते 40 हजारांपर्यंत देखील जाऊ शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्यांचे नुकसान जास्त झालेले आहे त्यांना ही मदत जास्तच मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पण सरासरी ही 17,500 रुपये राहणारच आहे। तिसरा मुद्दा आहे की सरसकट विमा मिळणार का? तर संपूर्ण जिल्ह्यांना सरसकट विमा मिळत नाही, मात्र ज्या महसूल मंडळात उत्पादनाची पैसेवारी कमी आली आहे त्या मंडळातील विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना हा सरसकट विमा दिला जाणार आहे। आता सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाची बातमी काय आहे, तर सोयाबीन, मूग, उडीद, मका आणि या पिकांची कापणी प्रयोग संपूर्ण झाले असून आकडेवारी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम तारीख होती आणि ज्या शेतकऱ्यांनी या अंतिम तारखेला अहवाल सादर केले त्यांनाच लवकरात लवकर हा विमा मिळणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या विमा मिळण्यासाठी फेब्रुवारी 2026 उजाळू लागू शकते। सोयाबीन उत्पादक जिल्ह्यानुसार, उदाहरणार्थ लातूर, वाशिम, अकोला, अमरावती पात्र महसूल मंडळांची यादी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे यादी सर्व जाहीर होणार। तर शेतकरी मित्रांनो, आजच सर्व ही कामे पूर्ण करावी लागणार, त्यासाठी तुम्हाला पीक विमा मिळणार। तर कोणती कामे आहेत ते बघूया। पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी तांत्रिक अडथळे येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी खालील बाबींची खात्री करावी। आता त्यामध्ये आहे KYC अपडेट, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे की बँक तपशील, विमा अर्ज भरताना दिलेले बँक खाते सक्रिय आहे आणि ते क्रमांक तपासून बरोबर आहे की नाही ते बघू शकता। अर्जाची स्थिती, तुम्ही CSC केंद्रावर जाऊन तुमच्या अर्जाचा स्टेटस सुद्धा तपासू शकता। शेतकरी मित्रांनो, आता पात्र महसूल मंडळांची यादी कुठे पाहायची ते बघूया। एकदा का विमा कंपनीने पात्र मंडळांची यादी जाहीर केली की शेतकरी ती PMFBY पोर्टलवर किंवा आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर पाहू शकता। तसेच राज्य सरकार IT च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईलवर SMS सुद्धा पाठवण्याची व्यवस्था देखील करत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या विम्याचे पैसे तुम्हाला येत्या 21 दिवसात मिळणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।